हॅलो एव्हरीवन, मी सुजाता दूत तुमच्या सर्वांचं खूप खूप स्वागत करते आपल्या चॅनल त्रियाज किचनमध्ये। आजच्या एपिसोडमध्ये आपण बघणार आहोत पाहताच खाण्याची इच्छा होणारी आंबट तिखट चटपटीत अशी एकदम टेस्टी मसाला कैरी। ही मसाला कैरी बनवण्यासाठी आपण इथे तोतापुरी कैरीचा वापर केलेला आहे। तुम्ही इथे कुठलीही कैरी घेऊ शकता, परंतु तोतापुरी कैरी गावरान कैरीच्या मानाने थोडीशी कमी आंबट असते आणि याला मसाला लावल्यानंतर ती खायला एकदम मस्त लागते। त्यामुळे मी इथे तोतापुरी कैरी वापरलेली आहे। कैरी घेताना आपल्याला ती चांगली कडक बघून घ्यायची आहे आणि कैरी स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्याच्या आपण या पद्धतीने लांब लांब फोडी करून घेणार आहोत। तुम्ही इथे कैरीचे तुम्हाला हवे असेल तसे तुकडे किंवा फोडी कट करून घेऊ शकता। तुम्हाला जर याचे चौकोनी तुकडे करायचे असेल तर तसे देखील करू शकता किंवा या पद्धतीने लांब फोडी केल्या तरी चालेल। या फोडींना मी डायरेक्टली असाच मसाला लावणार आहे। तुम्हाला जर आणखी अट्रॅक्टिव्ह बनवायचे असेल तर यामध्ये तुम्ही या पद्धतीने छोटे छोटे काप करू शकता आणि त्याला नंतर मसाला लावायचा। या पद्धतीने देखील ही मसाला कैरी दिसायला एकदम छान दिसते। आता आपण याचा चटकदार असा मसाला तयार करून घेऊया। त्यासाठी एका बाउलमध्ये आपण घेणार आहोत अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा साधे मीठ, पाव चमचा काळे मीठ, अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि एकदम छान चटपटीत फ्लेवरसाठी अर्धा चमचा चाट मसाला। तुम्हाला इथे हा मसाला किती तिखट पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही इथे मिरचीचे प्रमाण कमी जास्त करू शकता। म्हणजे तुमच्या आवडीप्रमाणे सर्व मसाले कमी जास्त घेऊन ते तुम्ही तयार करून घेऊ शकता। मसाला आपला इथे तयार झालेला आहे। तर सर्व अगोदर कट करून घेतलेल्या कैरींच्या फोडी आपण एका बाउलमध्ये टाकणार आहोत आणि त्यावर आपण साधारणतः 2 चमचे हा मसाला टाकून घेणार आहोत। बाउलमध्ये किंवा डब्यामध्ये घेऊन या पद्धतीने झाकण लावून आपल्याला ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे, म्हणजे हा मसाला सर्व फोडींना चांगला लागला जाईल। तुम्ही इथे बघू शकता कैरी आपण मसाल्यामध्ये व्यवस्थित शेक करून घेतल्यामुळे हा मसाला कैरींना एकदम मस्त लागला गेलेला आहे आणि अतिशय टेस्टी आंबट तिखट आणि चटपटीत अशी मसाला कैरी आपली इथे खायला तयार झालेली आहे।